गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। या आरोग्य शिबिरामध्ये डोळे तपासणी, रक्त तपासणी, कॅन्सर तपासणी, मोतीबिंदू तपासणी तसेच विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली। डोळ्यांची तपासणी झाल्यानंतर ज्या नागरिकांना चष्म्याची आवश्यकता होती अशा सुमारे 600 ते 700 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले। मोतीबिंदू असलेल्या सुमारे 200 रुग्णांवर तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांवर नागपूर येथील दत्ता मेघे रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। याशिवाय शिबिरात आलेल्या रुग्णांना आवश्यक औषधांचेही मोफत वितरण करण्यात आले। विशेष म्हणजे आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त 2010 पासून दरवर्षी अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन केले जात असून या माध्यमातून दुर्गम आणि आदिवासी भागातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ मिळत आहे। मी आमदार होण्याच्या पूर्वी जिल्हा परिषद क्षेत्रातून सविता पुराम माझ्या धर्मपत्नी निवडून आल्या होत्या आणि 2011 पासून आपण या चष्मे वाटप, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया अशा आरोग्यदायी कार्यक्रमाला आपण त्यावेळेस सुरुवात केलं। आज जवळपास 16 वर्ष होत आहेत। सतत आपण जनतेच्या सेवेत सतत कार्यरत आहोत। त्यांचे अडीअडचणी, त्यांचे दुःख, त्यांच्या जे काही समस्या असतील ते आपण सोडवतो, पण त्याचबरोबर आरोग्याची आपण विशेष काळजी घेतो। जसं आज कॅन्सरसारखे आजार असतील, हार्टसारखे असतील बिमाऱ्या, अजून काही किडनी असेल, लिव्हर असेल, शुगर असेल, BP असेल, असे अनेक आजार लोकांना असतात, परंतु ते तपासणी करत नाही। त्याच्यामुळे त्यांना समजतही नाही की आपल्याला नेमकी बिमारी कोणती झाली आहे आणि म्हणून आपण ते सर्व तपासण्या मोफत माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपण हे कार्यक्रम करत असतो। मी सविता संजय पुराम, माजी महिला बालकल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया। आज माझे पती आमगाव विधानसभा 66 आमदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही हा भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये आपण अनेक लोकांच्या तपासण्या करतो। त्यामध्ये त्यांना मोत्याबिंदूचं ऑपरेशन असेल तर नागपूरला शालिनीताई दत्ता मेघे यांच्या टीमच्या द्वारे त्यांचं ऑपरेशन केलं जातं मोत्याबिंदूचं। तसंच अनेक आजाराच्या तपासण्या केल्या जातात आणि मोफत चष्मासुद्धा वाटप आम्ही करतो। जवळपास किती लोकांना इथं आज साधारणतः 1000 लोकांचं आमचं टार्गेट होतं आणि 1000 मध्ये साधारणतः 600 ते 700 चष्मे वाटप, त्यात 150-200 मोत्याबिंदूचं ऑपरेशन आणि बाकी ज्यांना काही गाठ असेल किंवा कॅन्सरचं काही लक्षण असेल अशा लोकांना तिथे आम्ही शालिनीताई दत्ता मेघे इथे 12 तारखेला त्यांची गाडी येऊन त्यांना नेतील आणि त्यांच्या इतर सगळ्या तपासण्या करून त्यांचा इलाज केला जाईल। काय उपक्रम राबवण्यात येणार आहे? उद्याचा त्यांचा 7 ऑगस्टचा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने उपकेंद्राचे लोकार्पण सोहळे आहेत, काही वाचनालयाचे लोकार्पण सोहळे आहेत त्यांच्या आमदार निधीतून केलेले। तसंच भव्य रक्तदान शिबिरसुद्धा आयोजन केलेलं आहे। मागच्या वर्षी रक्तदान शिबिरामध्ये 161 लोकांनी रक्तदान केलेलं होतं। उद्याचं आमचं साधारणतः 261 लोक ब्लड डोनेट करतील असा आमचा प्रवास सुरू आहे आणि अशा पद्धतीने आम्ही गंगाबाईची टीम रक्तदान घेण्यासाठी बोलवलेली आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।